नमस्कार. गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला गणेश गायकर यांची केराची टोपली. सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरणात अटींचे पालन न केल्याचा आरोप. जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांच्या न्यायालयात पत्रव्यवहार. पेण तालुक्यातील बोरगाव हद्दीतील बहुचर्चित सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरणात आता नवे वळण आले आहे. 23 मार्च रोजी पेण पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा टाकून कथित कुंटणखाना उघडकीस आणला होता. या कारवाईत 3 महिलांची सुटका करण्यात आली होती, तर घटनास्थळावरून 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून रिसॉर्ट मालक गणेश गायकर, गणेश अण्णा, राजू मंडल आणि सुरेश मेहता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार होते. त्यानंतर गणेश गायकर, गणेश अण्णा आणि राजू मंडल यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला. यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यामध्ये राजू मंडल यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला, तर गणेश गायकर यांना काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या महत्वाच्या अटींपैकी एक अट म्हणजे सेलिब्रेशन रिसॉर्ट संदर्भात कराराची प्रत 12 मे 2026 पर्यंत पेण पोलीस ठाण्यात जमा करणे ही होती. परंतु मुदत उलटून गेल्यानंतरही संबंधित कराराची प्रत पोलिसांकडे जमा करण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर गणेश गायकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप होत असून पेण पोलिसांनी 14 मे रोजी न्यायालयाकडे पत्रव्यवहार करून त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात न्यायालयाने काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटींचे पालन न केल्यास गणेश गायकर यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे पालन करणे बंधनकारक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे पेण तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.